हॅलो फ्रेंड्स, तर लिलीच्या स्कूलमध्ये होतं हॅलोवन, तर त्याच्यासाठीच मी लिलीला रेडी करते. तुम्ही फायनल लूक तर पाहिलाच असाल. तर त्यासाठी मी जस्ट थोडंसं जास्त काही मेकअप केला नव्हतं, थोडंसंच केलं होतं. लिलीला थोडं ॲक्च्युली मी लवकर उठवलेलं होतं, कारण मेकअप करायचं होतं आणि मग लास्टला घाई होते. त्याच्यामुळे लवकर उठवलं होतं, अंघोळ वगैरे झाली होती. पण ते थोडी झोपेत होती, सारखे जांभळे देत होती. तर पुढे मी थोडंसं 2 वेण्या घातल्या होत्या अगदीच स्टार्टिंगचे केस घेऊन आणि त्यानंतर मी लिपस्टिकने आणि फॉकने तसे लाईन्स काढले. त्याचबरोबर मग आम्ही डिसाईड केलं होतं की लिपस्टिक नॉर्मल लावायची, पण मी मॅट लिपस्टिक लावली. ती खूप डार्क आणि छान वाटत होती. त्याच्यामुळे लिपस्टिक लावून झाले आणि ॲक्च्युली माझं असं होतं, मी गालाला मकडीचं जे जाल असतं ते मी गालावरती काढणार होते डोळ्यापासून असं खाली, पण लिलीला नको पाहिजे होतं. तिला फक्त लिपस्टिक आणि फॉर्कचं ते जे होतं तेच बस होतं. पण मी थोडंसं मेकअप केलं, आय शॅडो लावले ब्लॅक. त्याच्यानंतर तिला काजळ लावायचं नव्हतं, कारण ती डोळ्याला लावायला खूप घाबरते. तर मला ॲक्च्युली डोळ्यापासून लावायचं होतं, पण ती नको म्हणत होती, म्हणून मी थोडंसं खालूनच डार्क केले आणि तिथे पण मी काजळच यूज केलेला आहे. आणि मग तुम्ही पाहिलंच तिचा जो पण नेकला थोडंसं मला असं खाली वाटत होतं. त्याच्यामुळे मी डिसाईड केलं की नेकलेस काढायचा लिपस्टिकनेच आणि मग लिपस्टिकचं यूज करून मी तिकडे थोडंसं नेकलेस काढलेला आहे आणि तुम्ही फायनल लूक पाहू शकता. नेल्सवरती मी ब्लॅक आणि रेड असे डॉट डॉट काढलेले होते आणि हा आहे फायनल लूक. तर फ्रेंड्स, तुम्हाला हॅलोवीन लूक लिलीचा कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. बाय. पुन्हा भेटूया आपण पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.